ओम शांती. शिव आणि शंकर दोन्ही वेगळे आहेत. शिव आणि शंकर दोन्ही वेगळे आहेत. बहुतांशी लोक शिव आणि शंकर यांना एकच मानतात, परंतु वास्तविक पाहता शिव आणि शंकर दोहोत फरक आहे. शंकर ही आकारी देह धारण केलेली सूक्ष्म वतनवासी देवता आहे व शिव विदेही अशरीरी ज्योतिबिंदू स्वरूप निराकारी परमधाम निवासी परम आत्मा आहेत. आपण वर्णन करताना म्हणतो की ब्रह्मदेवाय नम, विष्णुदेवाय नम, शंकर देवाय नम आणि शिव परमात्माय नम. याचा अर्थ असा की शंकर देवता आहे व शिव परमात्मा आहेत. त्रिमूर्ती पाहताना सुद्धा ब्रह्म आणि शंकर देवता आहे व शिव परमात्मा आहे. त्रिमूर्ती पाहताना सुद्धा ब्रह्मा ही स्थापनेची देवता, विष्णू ही पालनेची देवता आणि आसुरी सृष्टीच्या विनाशाची देवता म्हणून शंकराला ओळखले जाते. या तिघांनाही निर्माण करणारे एक देवता म्हणून एक निराकार ज्योती स्वरूप परमात्मा शिव आहेत. शंकर देवतेस नेहमी तपस्वी रूपात आणि ध्यानस्थ अवस्थेत दाखवले जाते. मग शंकर हे कुणाचे ध्यान करतात तर ते परमात्मा शिवाचे ध्यान करतात. परमात्मा शिवाचा जन्म दिव्य आणि अलौकिक परकाया प्रवेश करून असल्याने त्याची जन्मतिथीशी जोडली जात नाही. श्रीकृष्णाचा जन्मदिवस श्रीकृष्णाष्टमी म्हणून साजरा केला जातो. श्रीरामाचा जन्म रामनवमी म्हणून साजरा केला जातो, तर शिवाचा जन्म महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. शिव परमात्म्यास इंग्रजीत गॉड असे म्हटले जाते. सत्य म्हटले जाते. शिव पुराणातील उल्लेखाप्रमाणे पार्वती शंकरास विचारते तेव्हा शंकर सांगतात, हे पार्वती, मी ज्याचे ध्यान करतो त्याचे ध्यान तू सुद्धा कर. आणि मग नंतर शंकर पार्वती मिळून शिवाचे पूजन आणि आराधना करतात. म्हणजेच शिव शंकर वेगळे असून शिव हे शंकराचे आराध्य आहेत. ओम शांती.